नमस्कार मंडळी. तर आज आहे हा आपला 1 किलोचा रसमलाई फ्लेवरचा केक. ही मी आमच्या इकडच्या स्वीट्समधून आणलेली रसमलाई आहे आणि ह्याच्या दुधानेच मी प्रत्येकी स्पॉन्जला लेयरला सोकिंग करणार आहे. त्या स्पॉन्जला आपण त्या रसमलाई दुधाने सोकिंग केलं तर खूप भन्नाट अशी टेस्ट येते. आणि इथे मी रसमलाई ही प्रत्येकी लेयरला भरभरून वापरते आहे आणि त्यावरून मी ड्रायफ्रूट्सही घालणार आहे, जेणेकरून रसमलाईचा अगदी चांगली अशी टेस्ट येईल. तर इथे पहिली लेयर झालेली आहे माझी रसमलाई घालून, आणि हे मी ड्रायफ्रूट्स घालून करत आहे ह्याची पहिली लेयरिंग. तर इथे मी अशा प्रकारे केली आहे पहिली लेयरिंग, आणि अशा प्रकारेच मी प्रत्येकी लेयर केलेल्या आहेत. आणि आता आपण करत आहोत ही शेवटची लेयर. इथे मी शेवटच्या लेयरलाही सोकिंग केलं त्याच दुधाने, आणि इथे मी रसमलाईही भरभरून अशी वापरली आहे, आणि वरून मी इथे ड्रायफ्रूट्सही भरभरून घातले आहेत. आणि हा केक मी क्रमकोट करून अगदी 3-4 तास सेट करून घेतला. कारण आत्ताच्या या उन्हाळ्याच्या सीझनच्या वेळेला जर केक तुम्ही व्यवस्थित सेट करून घेतला नाहीत आणि लगेचच जर त्याची फायनल फिनिशिंग करायला घेतली तर केक सटकू शकतात. तर इथे मी 3 ते 4 तासांनी छान असा केक व्यवस्थित सेट करून घेतला, आणि मगच मी ह्याची करत आहे फायनल फिनिशिंग. व्हाईट कलरच्या व्हिपिंगने मी ते फायनल फिनिशिंग करत आहे. आणि फायनल फिनिशिंग झाल्यानंतर इथे मी थोडंसं येल्लो जेल कलर वापरणार आहे, कारण हा केक कॉम्बिनेशन केक आहे व्हाईट आणि येल्लोचा. तर इथे येल्लो जेल कलर मी थोडं केकवर टॅप टॅप करून लावणार आहे, जे मी आता करत आहे. आणि मग ह्याला मी स्पॅच्युलाने स्प्रेड करणार आहे. आणि अशा प्रकारे ही आपली व्हाईट आणि येल्लो कलरच्या कॉम्बिनेशनची केकची डिझाईन आहे रेडी. आणि जशी मला कस्टमरने डिझाईन दिली होती तर त्यामध्ये असं साईडला झिगझॅग अशी पॅटर्न होती. तर ही पॅटर्नही मी स्पॅच्युलाच्याच सहाय्याने करत आहे. तर अशा प्रकारे ही झालेली आहे पॅटर्न रेडी. मोदक नोझलने इथे मी व्हाईट येल्लो कलरचे नोझल मोदक काढत आहे, आणि वरून मी रसमलाईही घालणार आहे जशी डिझाईनमध्ये आहे. तर ही डिझाईन आहे आता आपली रेडी. तर कशी वाटली ही डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.